महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा मोठा दणका तर दोन मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांचा खेळ आता खल्लास। मित्रांनो, नेमकं काय घडतंय? अपमानाचा बदला थेट त्यांनी घेतला, ही बातमी समोर येते राज्याच्या राजकारणातून। मित्रांनो, शरद पवार यांनी आता मात्र त्या दोन बड्या नेत्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे। संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी या बड्या नेत्यांनी सगळी ताकद पणाला लावली, परंतु शरदचंद्र पवार हे राजकारणातील वस्ताद मात्र त्यांना पुरून उरल्याची ही सगळ्यात मोठी घडामोड आहे। दादांना त्रास देणारे आणि दादांच्या हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलीनीकरण रोखणारे हे दोन बडे नेते यांची मात्र आता राजकारणातून हद्दपारी राजकारणाच्या महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणातून त्यांना बाजूला सारण्याची किमया सध्या शरद पवार करण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच इकडे मात्र सुनेत्रा वहिनींनी देखील सगळ्यात मोठा राजकीय गेम करण्याची सुरुवात केली आहे। इकडे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्राताई पवार यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्यात। अजितदादा पवार यांचा अपघात कसा झाला, घातपात कसा झाला याची सर्वोच्च चौकशी करण्याचे मान्य करत त्यांनी मात्र पक्षातील आणि पक्षाबाहेरील ज्या ज्या नेत्यांनी दादांना त्रास दिलाय या सगळ्यांची चौकशी होणार असल्याचा खुलासा सध्या केला जातोय। त्यामुळे दादांचे मारेकरी कोण आहेत हे महाराष्ट्राला समजेलच, मात्र पक्षातील नेत्यांना देखील ज्यांच्यावरती संशय आहे ते देखील नेते आता समोर येतील, असं शरद पवारांनी प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं बाजूला सारलं असतानाच शरद पवार आता मात्र त्या दोन बड्या नेत्यांना खूप मोठ्या टेन्शन मध्ये टाकतायत। मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या नंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कमान आपल्या हातामध्ये घेण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी ज्या प्रकारे डाव आखले गेले होते त्या प्रकारे डाव न झाल्याने त्यांची मात्र प्रचंड गोची झाली होती। इकडे मात्र रोहित पवार यांनी त्या दोन नेत्यांनाच टार्गेट करत विमान कंपन्यांशी या नेत्यांचे लागेबंद आहेत असा खुलासा केला आणि दादांच्या अपघाताबाबत काही लोकांचं देखील समोरासमोर सगळेच कारनामे येणे गरजेचे असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले होते। त्यामुळे या दोन बड्या नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गरज उरली नसल्याचं सध्या समजत आहे। सुप्रिया सुळे, रोहित पवार, शरद पवार यांच्या निशाण्यावरती आता हे दोन बडे नेते आहेत। यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलीनीकरण रोखलं आणि याच नेत्यांनी आता मात्र दोन्ही पक्ष एकत्र येऊ नयेत म्हणून ताकद लावली। देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीकता साधत या दोन बड्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येऊ नये यासाठी प्रयत्न केले, परंतु राजकारणाचा मास्टरमाइंड कुणाला म्हणतात तर शरद पवार यांना। शरद पवार एका जागेवरती बसून पडद्याच्या पाठीमागून सगळी सूत्र हलवत होते आणि इकडे मात्र हे दोन बडे नेते राष्ट्रवादीतून बाहेर फेकण्याच्या हालचाली सुरू होत्या। इकडे सुनेत्राताई पवार यांना देखील आता संशय येऊ लागलाय की दादांचे मारेकरी कोण असतील, दादांच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे आणि त्या मारेकऱ्यांना मोठी शिक्षा झाली पाहिजे असं सुनेत्रा वहिनींना देखील वाटतंय। यामुळे त्या देखील आता पूर्णपणे कामाला लागल्याची चर्चा आहे। म्हणूनच सध्या रोहित पवार यांनी केलेले आरोप खरे आहेत, ते आरोप खोटे असू शकत नाहीत असं जय पवार यांना वाटतंय, पार्थ पवार यांनाही वाटतंय आणि आता सुनेत्रा वहिनींना देखील वाटू लागल्याने या दोन बड्या नेत्यांची मात्र धाबे दणाणल्याची चर्चा मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये सुरू झाली आहे। देशाचे सर्वोच्च नेते असणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेऊन आता सुनेत्रा वहिनी आता बड्या नेत्यांची चौकशी करण्याची मागणी करणार आहेत। त्यामुळेच आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादांचा नेमका घातपात कसा झाला हे लवकरच उलगडून येईल, हे कोड महाराष्ट्राला लवकरच समजेल अशी शक्यता आहे। शरद पवार यांना अजूनही दोन्ही पक्ष एकत्र आल्याचं समाधान नाहीये, दोन्ही पक्ष एकत्र यायला हवे। आता शेवटच्या क्षणी दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर दादांची जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण व्हायला हवी असं यांना वाटतंय, परंतु मित्रांनो या काही बड्या नेत्यांमुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत। त्यांना जर पक्षाच्या बाहेर काढलं, त्यांची जर पक्षातून हकालपट्टी केली तर पुन्हा सगळे आमदार, सगळे मंत्री, सगळे खासदार एकत्र यायला कोणत्याही प्रकारची अडचण उरणार नाही असं आमदारांना देखील वाटतंय। जवळजवळ 35 ते 38 आमदारांनी इकडे शरद पवारांच्या जवळ जाऊन शरद पवारांच्या अधिपत्याखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चालवावी असं आमदारांना वाटतंय, परंतु काही नेत्यांना हे बरोबर वाटत नाही। त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होईल हे आपल्याला लवकर जरी समजत नसलं तरी शरद पवार मात्र पडद्याच्या मागून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच हे दोन बडे नेते यांना टार्गेट करून त्यांना बाजूला सारतील, हीच या घडीची मुंबईतून आलेली सगळ्यात मोठी घडामोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी खूप महत्वाची आहे. आता सुनेत्रा वहिनी आणि शरद पवार दोघे एकत्र येऊन दोन्ही पक्ष एकत्र करतात का हे आगामी काळात समजेलच. मात्र सुनेत्रा वहिनी मात्र या दोन बड्या नेत्यावरती त्यांचा संशय आता उरलाय आलाय, म्हणून अपमानाचा बदला आणि पुढील संपूर्ण संकट समोर ठेवून त्यांनी मात्र बदला घेण्याचा निर्णय घेतलाय हे मात्र निश्चित. मित्रांनो, राज्याच्या राजकारणात काय होईल आगामी काळात समजत नाही, परंतु दादांचे मारेकरी सापडणं खूप गरजेचं आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या हिताचे हे निर्णय लवकरात लवकर व्हावेत हीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. आपणास काय वाटतंय, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही पक्ष एकत्र येऊन राज्यात सत्तांतर व्हावं याबद्दल आपलं मत काय, आपल्या प्रतिक्रिया द्या.